धक्कादायक आणि तितकीच संतापजनक अशी माहिती शवविच्छेदनाच्या अहवालामधून समोर आली आहे। पीडित मुलीचा मृत्यू हा श्वास कोंडल्यामुळे झाल्याचं या शवविच्छेदन अहवालामधून समोर आलंय। लैंगिक अत्याचार केल्याच्या नंतर मुलीची हत्या करताना नराधमानं या पीडित मुलीच्या तोंडामध्ये मोजाचा बोळा कोंबला। मोजा कोंबल्यामुळे या चिमुरडीचा श्वास कोंडला आणि तिचा जीव गेलाय। तसंच तिच्या छातीवरती देखील वळ उमटल्याचं अहवालामध्ये आहे। त्यामुळे अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या केल्याचं समोर आलंय। ससून रुग्णालय प्रशासनानं शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिलाय। नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपीचा सीसीटीव्ही हा निर्णायक ठरला। नराधम भीमराव कांबळे मोबाईल वापरत नव्हता अशी माहिती पोलिसांच्या तपासामधून समोर आली। पूर्वी केलेल्या 2 गुन्ह्यांमधून निर्दोष सुटका झाल्याच्या नंतर मोबाईल वापरणं या आरोपी भीमराव कांबळे याने बंद केलं होतं। भोर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शेतीची आणि मजुरीचं काम तो करायचा। या प्रकरणामध्ये तपास सुरू असताना सीसीटीव्ही सापडला नसता तर या आरोपीला शोधणं देखील कठीण झालं असतं। या नराधमाकडे मोबाईलच नसल्यामुळे सीसीटीव्ही हा अत्यंत निर्णायक ठरलाय। तर नसरापूरच्या घटनेमधल्या या नराधमाला हाल हाल करून संपवा, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मागणी केली आहे। सरकारनं फास्ट ट्रॅक कोर्टाची व्याख्या सांगावी असाही संतप्त सवाल राज ठाकरेंनी विचारलाय। आंदोलकांवरती लाठीमार करण्याची तत्परता गुन्हे रोखत असताना नेमकी कुठे जाते? महाराष्ट्राचं लक्ष आणि लक्ष्य हे दोन्ही विचलित झालेलं आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये कुठलाही कोणाचाही धाक उरलेला नाही। सत्ता मिळवणं ती गाजवण्याचा भस्मासूर सध्या राज्यामध्ये धुमाकूळ घालतोय आणि वाईट प्रवृत्तींवरची दहशत आणि त्यांच्यावरचं नियंत्रण हे नाहीसं झाल्याची टीका देखील राज ठाकरेंनी केली आहे। एक मोठी बातमी आपण बघूयात। लैंगिक शोषणामधल्या आरोपींना पॅरोल देऊ नका, मुख्यमंत्री